हे सुवर्णा गोडपदेवला चुडामणी चणा बांधाले ना, त्यांची लेख आहे. अरे वा. सुवर्णा हे पप्पीचे मित्र, हे सगळ्यांनी मिळून हे हॉटेल खोललं आहे. काय या अशा गोष्टी वेळच्या वेळी व्हायला पाहिजे की नको? हा ना, माझं काही ऐकतच नाही. पोरगीला घरी बोलवलं ना बघायला की हा घरी येतोच नाही. हा चाळीत येतो पण घरी येत नाही. आणि हा बापा त्याला आधीच खबर देतो ना. हा ना, आता तर काय हॉटेलचं कारण मिळालं ना त्याला. मग म्हंटल आज पोरगी इथं हॉटेलवरच घेऊन जावी, म्हणून तिला घेऊन आले इथं. हे बाकी बरं केलं. पण पप्पाला माहिती का? अरे तीच तर खरी मजा आहे. मज्जा? बर. हे बघा, पप्पीला कळू द्यायचं नाही हा, त्याला ही पोरगी दाखवायला आणली इथं म्हणून. नाही तू त्याला कळलं तू पळून जाईल ना इथून. सो क्यूट. पण तसंही म्हणजे तसंही पप्याला कळलंच ना. म्हणजे पोहे तुमच्याकडं आणि तिच्याकडे बघितल्यावर त्याला कळेलच काहीतरी गडबड आहे. नाही कळणार ग बाई, ती कस्टमर आहे असं आपण दाखवायचंय. आपण हा, तुम्ही सगळे दोस्त आहात ना तिचे, मग तुम्ही चांगली मदत नाही करणार दोस्ताला? तो एक वेळ पोरीला नाही म्हणेल पण कस्टमरला नाही म्हणणार नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी चांगली ऍक्टिंग करा म्हणजे झालं. जर तुम्ही सगळ्यांनी चांगली ऍक्टिंग केली आणि हा प्रोग्राम चांगला पार पडला ना, तर येत्या संडेला तुम्हाला सगळ्यांना पुरणपोळ्या करून आणेल. अरे क्या बात आहे, मग तर करावंच लागेल. हे चला चला तयारी करा, ऍक्शन करायला घ्या. चला हे पुरी तू बस इथं, मी आले आतमध्ये. चला पुरी, चला चला लवकर लवकर. अरे काय भाई, काय 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 चाललंय? ताई माई अक्का जरा विचार कर ना पक्का. पप्प्याला करते हक्का बक्का. काय बाई मॅनर वगैरे काय आहे की नाही? मुलांची खोले नॉक वगैरे करून यायचं. आमच्या रूम मध्ये आला ना सकाळी नॉक न करता. हा मग आता का लाजतोय? अरे भाई पण तुम्ही भाईकड्याच्या ट्रेनचं तिकीट काढलं आणि राणीच्या बागेतच घुसले. भाई जरा रेडी तर होऊ दे, वाघ रेडी होतोय. तू वाघ बघ ना माकडे. कशाला त्रास देतो त्याला? रेडी होऊ द्या. चला वळा, असे मागे वळा. चला चला तिकडे बघा, बाहेर बघ कोणी आलंय का, काही होतंय. भाई नो रेडी. रेडी भाई नो रेडी. रेडी. अरे भाई थांब ना, बटणं असतात आपल्याला, थांब ना. रेडी भाई एक सेकंद थांब. रेडी. अरे हो. आता बघ, आता झालं. हडी ओटी कसं दिसतं बघ ना, एकदम भोजपुरी पिक्चरचा हिरो. माझा टॉवेल धुवायला टाकायचा, मी वापरणार नाही परत. पण तू असं इतकं रेडी का होतोय? जणू मुलगीच आली तुला बघायला. नाही नाही आलीये कोणी. काही कसं बोलते का तू? भाई आपल्याला माहितीये नाही आलीये कोणी, पण येणार आहे हे सुद्धा माहितीये. येणारे नाही, आलीये. तू इथे चेंज करायला आलास ना, तेव्हा ती आलीये बाहेर. जॉनी आलीये? जॉन? अरे जॉनी नाही, मग कोण? आई. आई आली आहे, आई. पोहे आणलेत ना गरम गरम? गरम खायचे की नाही? कांदे चला चला बाहेर जा. काय नाचते? काय वारा आला का अंगात? काय झालंय? अगं तुम्हाला काही कळत नाहीये का? नोटीस होत नाहीये? आता ही चड्ड्यांबद्दल बोलणार मी, कान पडत मारी ना. अगं विषय काय, वेळ काहीच सुरू झालं. पहिल्यांदा आपण तिघीच आहोत या रूम मध्ये. नो बॉईज, ऑल गर्ल्स.
आपण गर्ल्स होत ना तिघी आपण इकडं का आलो मीटिंगला रूम मध्ये करू शकलो असतो की एक मिनिट, या रूमला काही बोलायचं नाही, इथे फील येतो, इथे सुचतो. हो ना आता काय विचार करूया हे करूया. चला चला विचार करा. पण काय टेन्शन का घेतेस? मज्जा येणार आहे. साईच्या एक्स गर्लफ्रेंड झाल्या होत्या ना तेव्हा खूप मजा आली होती. ते माझं सलवार कमीज मंगळसूत्र सगळं रेडी करून ठेवते मी. तू काय वेडीस का पप्प्यासोबत असं करणार होता आपण? त्याच्या भल्यासाठीच करतोय ना, त्या मुलीचं त्याचं लावूनच द्यायचंय ना लग्न. अगं परी आपण त्याला जोनितासाठी वचन दिलंय, सुवर्णाची लग्न लावून देणार होत आपण, नाही ना? हा फिश सॉरी विसरले मी. मला असं वाटतं की आपण या दोन्हीच्या मध्ये पडायलाच नको. या विषयाचा एकतर तिला विशेष त्रास. बघ ना, प्रेम केलं तरी त्रास, लग्न केलं तरी त्रास. अगं मी एवढंच म्हणते की पप्प्याला असं नको वाटायला की आपण त्याचं वाईट करतोय. मला पटतं आहे पण मग काय करायचं? आपण या खिडकीतनं पळून जाऊया. पळून जाणं हा काही पर्याय नाही. आपण ना जोनिताचा आत्ता जरा बाजूला ठेवूया, सुवर्णाचा काय निकाल लावायचा ते बघूया. ऐसे कैसे निकाल सकते यार उसे? मध्येच हिंदीत का बोलू आम्ही? निकाल म्हणजे तिचं काय करायचं ते ठरवायला पाहिजे ना. ओ पण करायचं काय? एक मिनिट मला सांगा, पप्प्याचं बरं वाईट कोणाला का जास्त कळतं, त्याच्या आईला की आपल्याला? आयला हा आईला ना. हा पप्प्याला कोण आवडते जास्त, सुवर्णा की जोनिता? जोनिता. जोनिता ना. हा तर पप्प्याला आवडणारी मुलगी त्याला मिळवून द्यायला कोण मदत करणार आहे, त्याची आई की आपण? आपण. झालं. सुवर्णाला पप्प्या आवडणार नाही याची खबरदारी घ्यायची आपण. तू खोटं बोलणार. हो आता काय आलिया बोगासी असावे सादर. आता ओव्हर अँड आउट. येस फर्स्ट ऑल गर्ल्स मीटिंग ओव्हर अँड आउट. चला मी सांगते नाचू नको. ओव्हर अँड आउट. चला तोंडावर नाचू नको. पप्पा अरे जा ना, कस्टमर बसली ना तिथे जा, ऑर्डर घे ना. हा पण आधी पोहे तर खाऊ दे ना, थंड होती. हे वेळ पोहे महत्वाचे का हॉटेल महत्वाचं? जा तिकडं. किती बोलशील मला वेळ देता येत नाही म्हणून. पोहे महत्वाचे पोहे, हॉटेल महत्वाचं नाहीये. तू आज पप्प्या ती कस्टमर निघून जाईल, बोनीची वेळ आहे. अरे जा तिकडे जा. साहिल घेईल ना ऑर्डर दे. अरे पण हॉटेल तुझं पण आहे ना. अरे पण त्याचं पण आहे ना हॉटेल. पोहे दे. पण मला तुला हॉटेल चालवताना बघायचंय. जा. ते मी इथे बसून सुद्धा चालवू शकतो. कसं ते? बाई ट्रेनिंग घेतलंय. टेबल नंबर 2 वरची ऑर्डर दे पाठ. आता साहिल तिकडे जाईल, ऑर्डर घेईल, तिला खायला देईल आणि येईल. ओके पप्प्या सगळे काम दोस्तांना सांगतो, तू काय काम करतो रे? त्या बाईचा प्रॉब्लेम काय आहे? हे अगं काय प्रॉब्लेम आहे बाई तुझा? तू विचार का करते एवढा? तुझी आई आहे ना, मग विचार नको करायला तुझ्या हॉटेलचा. मग जा तिकडं. काय चाललंय? मालक मी आहे, ऑर्डर तू सोडतीये. आत्ता बोलती ऑर्डर घे, उद्या बोलती तिच्याशी लग्न कर. करशील काय लग्न? एक काम कर, तू खा ते पोहे, नाही तर तिला दे. हा सकाळ सकाळ माझ्या डोक्याचे दडपे पोहे करू नको. काय करतोय एवढ्या सकाळ सकाळी? आपल्या आईवर चिडणं बरं नव्हे, ते पण जन्मदाती आईवर. वाईट वागतोय का रे पोऱ्या? भाई इथे आई आहे, आपल्याला डोकं फिरू नको आपलं. हे बघ, काउंटरवर बसून बाळू शेठ सारखं ओरडणं ना आपला हक्क आहे, तुझा नाही. समजला? पोऱ्या, हे हॉटेल आपल्या हक्काचं आहे ना रे पोऱ्या. या हॉटेलसाठी काय कामं करावे लागतील ना हक्कानी पोऱ्या. चिठ्ठा पाड ना, जे असेल ते काम करतो ना. चिठ्ठ्यांचा प्रश्न नाही, तिथे कस्टमर बसले त्यांच्याकडून ऑर्डर घे जा पोऱ्या. और जाइए जाइए उनसे ऑर्डर लीजिए तो सही, उनसे बात कीजिए तो सही, बातों बातों में बातों को आगे बढ़ाइए तो सही. बाई काउंटर आहे ना आपलं डिपार्टमेंट आहे, पोरी आहे ना तुझं डिपार्टमेंट आहे. हा, ही कोण आहे? पोरगे हे काय आहे? काउंटर आहे पोऱ्या. कोण कुठे जायला पाहिजे? एक थिअरी आहे तुला सांगतो. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. द ओनली थिंग दॅट इज कॉन्स्टंट इन लाइफ इज चेंज. गुड वन, गुड वन. भाई तू क्या कर रहा है? कभी तू बाळू शेठ बन रहा है, कभी तू गौरव शेठ बन रहा है. तू गोविंदा बन ना, मी अनिल कपूर बनतो ना, इथून गायब होतो ना, गॉन होतो ना, कल्टी होतो ना. हे असं नको करू पोऱ्या, ऑर्डर घे जा, तुझं काम आहे ते. जा पोऱ्या. भाई तुला पाहिजे असेल ना तर तू ऑर्डर घे. एक कस्टमर नाही आला तर हॉटेल बंद नाही पडणार आहे. अरे चला अटक मटक चौघी काय करतोय?
कब तक रूठेगा चीखेगा चिल्लाएगा, दिल कहता है एक दिन पपिया मान जाएगा. हो 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 फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या मेहंदी. नमस्कार, मी साहिल. असं काय करताय? वहिनी आहेत त्या आमच्या. तुमच्या मुलाचा करवलाय मी. देखिए क्या है ना, लव मैरिज में आदमी खुद कुएं के अंदर जाता है, अरेंज मैरिज में उसका पूरा खानदान उसको कुएं के अंदर धकेल देता है, पर जाता तो वो कुएं में ही है. काय लाइफ पार्टनर 2009. म्हणजे गोविंदाच्या फिल्म्स बघत नाही का तुम्ही? मला गोविंदा नाही आवडत. फेल. हा नाही मग कोण आवडतं तुम्हाला? मला हिरो म्हणून सिद्धार्थ जाधव आणि खऱ्या आयुष्यात साईबाबा. हा मग अहो आमचा पप्या सुद्धा साईबाबांचा भक्त आहे. पण त्यांना तर माझ्याशी बोलायचं सुद्धा नाहीये. आहे तो थोडासा तसा, पण हे बघा तुम्ही ना आत्ता फक्त त्याची नेगेटिव्ह साईड बघताय, पॉझिटिव्ह साईड पण बघा ना त्याची. अहो आमचा पप्या कसला सॉलिड आहे माहितीये का? थोडासा लाजळू आहे पण डॅशिंग आहे. हे बघा या लग्नाच्या बाजारात आलेला फ्रेश पीस आहे तो, फ्रेश पीस. त्याच्यासारखा पीस शोधून सापडणार नाही तुम्हाला. रंग गेला तर पैसे परत. पीस काय बोलताय? त्यांना कट पीस झाल्यासारखं वाटतंय. तसं नाही, कट पीस नाही. म्हणजे पीस म्हणजे कसं माहितीये का? वन पीस. वन पीस म्हणजे त्याच्यासारखा दुसरा पीस नाही असं म्हणायचंय मला. एकमेव द्वितीय. अख्ख्या जंगलात एकच वाघ, पप्या राणे फ्रॉम लालबाग. आत्ता थोडासा लाजत असेल तो तुमच्या समोर, पण मी तुम्हाला सांगतो अजून थोड्याशा गप्पा मारल्या तर तुम्ही त्याच्याबरोबर थोडंसं ओळखायला लागलात ना त्याला, की तो हळूहळू ओपन अप होईल. हां हां बरं मी काय म्हणतो, आपण ना बोलून घेऊया. त्याच्या वतीने मी तुमच्याशी बोलतो. काही अपेक्षा वगैरे ज्या आहेत त्या सांगतो तुम्हाला. आमच्या मुलीकडून काही अपेक्षा आहेत. त्याचं काय आहे ना, आमचा जो मुलगा आहे ना, मुलगा तो अगदी लाजाळूचं झाड आहे. सो मुलगी आम्हाला वडाच्या झाडासारखी हवी आहे. वडाचं झाड? नाही म्हणजे हे आकाराने नाही, आकाराने नाही. तुम्हाला चुकीचं वाटतं तसं नाही. म्हणजे अशी डेरेदार, मायेची सावली देणारी. म्हणजे अगदी आमच्या पप्प्याला, म्हणजे आमच्या पप्पीला आईसारखं सांभाळून घेणारी पाहिजे. पण आई तर आहेत ना इथे. हो पण आई काय, आज आहेत, उद्या ए मेल्या, आहेत ना. आई उद्या आहेत. पण हे वेगळं वगैरे राहायला लागलं तर कामानिमित्त मग काय करणार? बस आमच्या या पलीकडे काही अपेक्षा नाहीयेत. वहिनी तुमच्या काही अपेक्षा असतील तर सांगा मला. काही नाही. काही नाही? काय वहिनी, क्या बात आहे यार. मी डन ना आता, डन. फुल रिस्पेक्ट वहिनी, फुल रिस्पेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन, पक्क झालं. अहो म्हणजे तसं नाही. मग आहेत, अपेक्षा आहेत. आहेत का? मग सांगा ना बिंदास. मी लिहून घेतो. बोला काय अपेक्षा आहेत वहिनी? काय घाबर ना तू प्लीज. सॉरी. अरे ठरलंय नाही का, तुम्ही जे सांगाल ते करायचं. सॉरी आपण घाबरायला पाहिजे. हा तसंच करणार आहे. तुम्ही जे बोलाल ते करणार भाई. आता कोणी म्हणेल की या पोरीला घाबर, आपण लगेच घाबरणार. कोणी म्हणेल या पोरीशी जाऊन बोल, मी लगेच जाऊन बोलणार. या पोरीकडे बघू नको कोणीतरी म्हणेल, मग आपण डोळे काढणार आणि गोट्या खेळणार. कोणी म्हणेल या पोरीपासून लांब राहा, मग आपण रॉकेटमध्ये बसणार आणि चंद्रावर निघून जाणार भाई. तुम्ही म्हणाल ते करतो, तुम्ही म्हणाल तसं करतो भाई. ओके ठरलं. सॉरी. माझ्यावर का चिडतोस तू? भाई चिडत नाहीये, पण आपला प्रॉब्लेम असं झालाय की आपल्याला कळत नाहीये. म्हणजे
आपण काही करत नाहीये ना, त्यामुळे सगळे आपल्याला येऊन सांगतायत हे कर, ते कर, हे करू नको, ते करू नको. मला काही कळत नाहीये पप्या. बाई तेच तर ना, आपल्याला सुद्धा काहीच टोटल लागत नाहीये. काय चाललंय बाई? फर्स्ट टाइम जोनिताकडे बघून आपल्याला हॅपीवाली फिलिंग आली, तर आपले जिगरी दोस्त आपल्याला सपोर्ट करायच्या ऐवजी लांब ढकलतायत तिच्यापासून. बाई तुम्ही ट्रेनिंग सुरू केलं तर आई आली, आईला बघून आपल्याला हॅपीवाली फिलिंग आली. पण भुकील्या पोराला खायचं द्यायचं सोडून बाई या कस्टमर कडे जा, तिच्याशी बोल, तिची ऑर्डर घे, असं काहीतरी सांगत बसले. काय चाललंय बाई हे? बाई आपली ना 7.5 नाही 14 चालू आहे. पप्या ऐक ना, तू शांत हो ना. आम्ही आहोत अरे. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या चांगल्यासाठी खोटं बोलावं लागलं ना तरी आम्ही ते एका पायावर उभं राहून करू. कशाला? तुम्ही कशाला करताय असं काहीतरी? अरे एका पायावर म्हणजे असं उभं राहून नाही करणार. वेडा कुठचा. तसं नाही बाई, तुम्ही कशाला खोटं बोलताय? त्यापेक्षा मी खरं बोलतो ना. मी खरं बोलतो. अरे मी खरं बोलतो ना. येस, ठरलं. मी खरं बोलतो. हो पण म्हणजे काय खरं बोलणार आहेस तू? आता डिस्टर्ब करू नका. आता आपण आवाज ऐकतोय, आतला आवाज, अंदर की बात. हा ते काय सांगते ते तुला सांगेन नंतर. हा तोपर्यंत डिस्टर्ब नाही करायचं. ओके? तर अपेक्षा नंबर 32, त्यांनी तुम्हाला फिल्म दाखवायला पाहिजे. शुक्रवारी. रविवारी नाही चालणार का? संडेला खूप गर्दी असते ना, आणि शुक्रवारी जर पिक्चर नाही पाहिला तर रविवारपर्यंत ती प्रणिता आहे ना, ती सगळी स्टोरी सांगून टाकते. कोण प्रणिता? माझी फ्रेंड. तुम्ही तिला एकदा भेटा, ती तुम्हाला जाम आवडेल. नाही नको, आधी आपण तुमचं जमतंय का बघू, हा मग नंतर प्रणिता वगैरे. नाही जमणार. हा? तुमचं ना आमच्या पोराचं नाही जमणार. ए काय बोलतेस तू? हा तसं हळू बोल. पप्पाच्या आईने ऐकलं ना तर राग येईल त्यांना. झोपल्या त्या कधीच. हिची लिस्ट ऐकून ऐकून झोपून गेल्या. आता तुम्ही पण उठा, आता तुम्हाला पण झोपवू. निघा. कशाला? आम्हाला जीटी करायचंय. म्हणजे? जिट्टी? गर्ल टॉक. टॉक. तुम्ही यांच्या कचाड्यातून सुटलात ना तर नंतर बोलू आपण. ऑल द बेस्ट. ये बघ सुरेखा. सुवर्णा. काय फरक पडतो? तसंही तुझं लग्न नाहीच होणार आहे पप्याशी. आणि आमची इच्छा आहे की ते होऊ नये. पण का? हे बघ काय, बाईच्या जातीला बाईच समजू शकते. हं? मला 3 बहिणी आहेत. तू पण माझ्या बहिणीसारखीच. मी माझ्या बहिणींचं लग्न पण पप्पाशी लावून देणार नाही. पण का? लहान आहेत त्या, शाळेत जातात. चाइल्ड मॅरेज इज इलिगल. त्या मोठ्या असत्या तरी लावून दिलं नसतं. पप्या जरा गडबड आहे. काय गडबड आहे? पप्याला मुली आवडत नाही. साईलादा म्हटले मला, लाजतात ना ते. लाजत नाहीत. त्यांची आवड वेगळीच आहे. म्हणजे त्यांना वेगळी मुलगी आवडते? हिला कसं कळलं? थांबते का? तसं नाही, म्हणजे त्यांना कोणच्याच मुली आवडत नाही. मग त्यांना काय आवडतं? त्यांना साईल आवडतं. बघ बघ काय करतोय. तुला काय वाटतं? का साईल चौकशी करत होता?
तुझ्या आवडीनिवडी साहिल का विचारत होता? खोटं वाटत असेल ना, ये बघ पाप्याचा फोटो. ही तर मुलगी आहे. काम साहिल, हं? हा कोणाचा फोटो आहे? पप्पी